नमस्कार मैत्रिणींनो, माझ्याकडे नवरीचा शिवायला ब्लाऊज आलेला आहे. तर त्या ब्लाऊजला लटकन घरी बनवायचे आहेत. तर मी इतके सुंदर लटकन तयार केले अगदी 5 मिनिटाच्या आत. तर हे लटकन इतके सुंदर आणि कमी वेळात तयार होते आणि दिसायला खूप प्रोफेशनल दिसतात. तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही हे लटकन नक्कीच ट्राय करा आणि काल जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा. त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये. मैत्रिणींनो, हा ब्लाऊज मी शिवलेला आहे. त्यातली थोडी जी नखी उरलेली आहे त्या नखीपासून आपण लटकन तयार करणार आहोत. तर आता हा ब्लाऊज मी बाजूला ठेवून देते. तर बघा, डोरी मी रेडीमेड आणलेली आहे. ब्लाऊज पीसमधली नखी खूप छोटी उरलेली होती. बघा, इतकाच तुकडा उरलेला आहे. तर मी आता काय करणार आहे, हा तुकडा चौकोनी करून घेणार आहे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला हा तुकडा चौकोनी करून घ्यायचा आहे आणि या एकाच तुकड्यापासून मी 2 लटकन तयार करणार आहे. आता हा त्रिकोणी असा करून आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. मी जसे जसे व्हिडिओमध्ये करत आहे ते तुम्ही बघा. हे लटकन इतके सुंदर होते की कस्टमरला हे लटकन तर खूपच आवडले. ब्लाऊज तर आवडला, पण लटकन खूपच छान, जसे काय रेडीमेडचे लटकन आहेत असे वाटत होते. असे वाटतच नव्हते की हे लटकन आपण घरी तयार केलेले आहेत. तर बघा, असे व्यवस्थित 2 तुकडे आपल्याला त्रिकोणी करून घ्यायचे आहेत. तर मी अशी दुमत मारलेली आहे आणि मधात आपल्याला कट करायचे आहे. आता मधातून मी हे कट करून घेणार आहे. 2 तुकडे आपले तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला हा नक्कीच व्हिडिओ आवडेल. तर बघा, आता प्लेन जी पट्टी आहे ब्लाऊज पीसमधली उरलेली ती लांब लांब 2 पट्ट्या आपण तयार करून घेणार आहोत. एक पट्टी जरी तयार केली तरी होईल. तर मी इथे 2 पट्ट्या अशा लांब कट करून घेत आहे आणि ह्या 2 पट्ट्या आपल्याला एकाला एक जोडून घ्यायच्या आहेत. तर ह्या 2 पट्ट्या आता मी इथे जोडून घेणार आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ खूप छोटा आहे पण खूप फायद्याचा आहे. आता ह्या 2 पट्ट्या आपण जोडून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला ही पट्टी सरळ करायची आहे आणि त्यावर दाबटीप द्यायची आहे. दाबटीप देऊन झाल्यावर आपल्याला आता एका साईडला 2 वेळेस दुमतून त्यावर शिलाई मारायची आहे. तर बघा, एका वेळेस म्हणजे एकीकडून 2 वेळेस दुमत मारून आपल्याला शेवटपर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे. आता ही शिलाई मारून झाल्यावर आपण एक साईडला फ्रिल तयार होईल अशी करून घेणार आहोत. तर ती कशी करायची आहे समोर तुम्हाला पाहायलाच मिळेल. तर बघा, ही पट्टी शिलाई मारून आपली झालेली आहे. आता या पट्टीला आपल्याला मिऱ्या पाडून घ्यायच्या आहे. तर बघा, असे चुनट एक एक मिरी आपल्याला शेवटपर्यंत मारून घ्यायची आहे. ही मिरी आपल्याला वरच्या साईडने मारायची आहे. म्हणजे जिथे आपण शिलाई मारलेली आहे तिथे मिरी नाही मारायची. वरच्या साईडने जी रिकामी जागा आहे तिथे अशा आपल्याला मिऱ्या मारत घ्यायची आहे. संपूर्ण पट्टीला मी इथे बारीक बारीक मिऱ्या मारत घेत आहे आणि फ्रिलसारखी ही पट्टी तयार करून घेत आहे. ही पट्टी तयार झाल्यावर खूप छान दिसते आणि ही जी मिऱ्या मारलेल्या आहेत आपण त्या दिसायला खूप भारी दिसते. तर बघा, अशी पट्टी आपली तयार झालेली आहे. आता ही जी पट्टी आहे फ्रिलची ती उलटी करायची आहे आणि जे त्रिकोणी कपडा आहे, जे त्रिकोणी तुकडा आपण केलेला आहे तो सरळ ठेवायचा आहे. सरळ त्रिकोणी तुकड्यावर आपल्याला उलटी पट्टी ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, इथे मी काठाला शिलाई मारून घेत आहे. त्यावर बारीक शिलाई मारून झाल्यावर आता ती पट्टी जी आहे ती आपल्याला सरळ करायची आहे. अशी सरळ केल्यावर त्यावर एक शिलाई पुन्हा आपल्याला मारून घ्यायची आहे. राहिलेली फ्रिल आपण दुसऱ्या लटकनसाठी वापरणार आहोत. आता वरतून आपल्याला एक शिलाई मारायची आहे. जशी दाबटीप आपण देत असतो तशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे. आणि ब्लाऊजमधली जी लेस उरलेली आहे ती थोडीशी लेस मी इथे लावणार आहे. तर बघा, इथे लेस अशी लावून घ्यायची आहे. या लेसमुळे खूप भारी लुक येतो. तर बघा मैत्रिणींनो, हे लटकन इतके सुंदर तयार होतात की तुम्हाला
नवरीच्या ब्लाऊजसाठी रेडीमेड लटकन आणायची गरज पडत नाही आणि 100 रुपये खर्चही तुमचे होत नाही, कारण की नवरीसाठी रेडीमेड लटकन आणायचे म्हटल्यावर ते खूप महाग येते आणि रेडीमेड लटकन हे ब्लाऊज धुतल्यावर एका धुण्यातच 1-2 धुण्यात ते लटकन खराब होऊन जातात आणि हे जे आपण लटकन तयार करतो हे तुमचे ब्लाऊज खराब होईल पण लटकन जसेच्या तसेच राहतील। तर बघा, त्रिकोणी तुकड्याला आपण फ्रिल लावलेली आहे, लेसी लावलेली आहे। आता सरळ दिशेने आपल्याला अशी जे रेडीमेड दोरी आहे ती ठेवायची आहे आणि त्रिकोण हा उलटा करायचा आहे आणि उलटी करून शिलाई मारून घ्यायची आहे। तर बघा, इथे मी शिलाई मारून घेत आहे। ही शिलाई बारीक मारायची आहे जेणेकरून जी दोरी आहे या लटकनमधून निघणार नाही आणि काठाला जिथे फ्रिल आहे ते फ्रिलचे तिथे थोडेसे दुमत मारायचे आहे, म्हणजे हा त्रिकोणचा लटकनचा आकार खूप छान येतो। तर बघा, आता मी हे लटकन तुम्हाला सरळ करून दाखवते। तर सरळ केल्यावर बघा लटकन किती सुंदर तयार होते। इथे 2 शिलाया मी मारून घेतलेल्या आहेत। तर बघा, हे लटकन खूपच सुंदर तयार होते। तर बघा किती सुंदर लटकन हे तयार झालेले आहेत। असेच आता आपल्याला दुसरे लटकन तयार करायचे आहे। दुसरे लटकन मी तयार करून घेते आणि दोन्ही लटकन तुम्हाला सोबत दाखवते। तर मैत्रिणींनो, मला नक्की सांगा हे लटकन तुम्हाला कसे वाटले। नवरीला तर हे लटकन इतके आवडले की तिने सर्व ब्लाऊजला हेच लटकन करायचे सांगितले। तर बघा किती सुंदर दोन्हीही लटकन आपले तयार झालेले आहे। तर मैत्रिणींनो, आजचा हा लटकनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि हे लटकन आवडल्यास या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल। आणि अजूनही माझ्या चॅनलवर खूप सारे ब्लाऊज संबंधी व्हिडिओ टाकलेले आहे, ते व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा, नक्कीच तुम्हाला त्या व्हिडिओपासून फायदा होईल। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।